दीप अमावस्या. दीप अमावस्येच्या दिवशी सगळे घरातले दिवे स्वच्छ घासून घ्यायचे आणि त्या दिव्यांची पूजा करायची असते. घरात समया, स्टीलचे दिवे, तांब्याचे दिवे, पितळी दिवे, पणत्या या सगळ्या लावून घ्यायच्या. प्रत्येक महिन्याला अमावस्या ही येत असते. ही आहे आषाढातली अमावस्या. आषाढातल्या या अमावस्याला म्हणतात दीप अमावस्या. दीप अमावस्येला घरातले सगळे दिवे स्वच्छ घासून पुसून त्या दिव्यांची दिवे लावून पूजा केली जाते. हा दिव्यांचा मान असतो. सकाळी घर अगदी स्वच्छ पुसून घ्यायचं, सगळे दिवे घासून घ्यायचे, ते दिवे एका चौरंगावर मांडून घ्यायचे आणि त्या दिव्यांची हळदी कुंकू लावून अक्षदा लावून पूजा करायची असते. दिव्यांना नमस्कार करायचा असतो. ह्या दिवशी आपण जी दिव्यांची पूजा करतो म्हणून त्या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हणतात. काही जण या अमावस्येला गटारी अमावस्या असं म्हणतात, पण ते म्हणणं योग्य नाही. गटारी हा शब्द खरं तर ह्याला गतहारी अमावस्या असे म्हटले जाते. ह्या आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना सुरू होतो, त्यामुळे मांसाहार केला जात नाही. आषाढ अमावस्येच्या आधीच तोपर्यंतच मांसाहार करायचा असतो, त्यानंतर तो वर्ज करायचा असतो. आता दीपपूजन म्हणजे दिव्यांची पूजा. आपण सगळे दिवे प्रज्वलित करतो, कारण दिवा हा एक तेज आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा हा एक मार्ग आहे. याचा अर्थ दीपकांना आपण नमस्कार करून सांगतो की आपल्या जीवनातला अंधार दूर कर आणि आमचं जीवन प्रकाशमय होऊ दे. दीपपूजनाने या दीपपूजनाच्या अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाने आपल्या घरामध्ये सुख, मांगल्य, धनधान्य, समृद्धी आणि लक्ष्मी आणते अशी मान्यता आहे. म्हणून आपण देवघरामध्ये तुपाचा, तेलाचा दिवा लावतो. हा पंचवातीचा दिवा, समया, स्टीलचा दिवा, पितळेचा दिवा, मातीचे दिवे हे सगळे आपण तेला तुपाचे पेटवून त्यांना नमस्कार करायचा आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहे आणि दिव्यांना प्रार्थना करायची की हे दीपकांना तुम्ही तेजोमय आहात, आमच्या जीवनातला अंधकार दूर करून आमच्या जीवन सगळं प्रकाशमान होऊ दे अशी प्रार्थना दिव्याला करायची असते. त्यामुळे आपल्या जीवनातला सगळा अंधकार दूर होतो आणि आपले जीवन हे दिव्याप्रमाणे प्रकाशमान होते. ह्या दिवशी पूर्वजांना, पितरांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि पितरांचा आशीर्वाद घेतात. आता ह्याच दिवशी सगळे दिवे चौरंगावरती ठेवायचे, आजूबाजूला रांगोळी काढायची, त्यानंतर दिव्यांना फुलं व्हायची, दिव्यामध्ये जोडवाती ठेवायच्या, तुपाचे, तेलाचे दिवे लावायचे. आणि ह्याच दिवशी बहुतेक जण फक्त हेच दिवे न लावता कणकेचे दिवे सुद्धा करतात. म्हणजे ज्यांच्याकडे ही पद्धत आहे ती पद्धत त्यांच्याकडे केली जाते. कणकेचे दिवे करतात म्हणजे त्या कणकेमध्ये गूळ वगैरे टाकतात आणि असे गोड दिवे वाफवून घेतात आणि त्या दिव्यांनी ह्या दिव्यांची पूजा केली जाते. परंतु आमच्याकडे आम्ही चांदीचा दिवा घेतो आणि हे लावलेल्या दिव्यांना त्या दिव्याने ओवाळतो आणि दिव्यांची पूजा करतो. पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की कणकेच्या दिव्यांनी हे दिव्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे हा जो कणकेचा दिवा असतो तो कणकेचा दिवा दक्षिण दिशेला ठेवतात. म्हणजे तो पितरांसाठी ठेवला जातो, पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी. किंवा आपण उंबरठ्यावरती स्वच्छ उंबरठा धुवून पुसून घ्यायचा आहे, हळदी कुंकू लावायचं, अक्षदा लावायच्या आणि उंबरठ्यावरती सुद्धा हे 2 दिवे ठेवून घ्यायचे म्हणजे पणत्या वगैरे. त्याचप्रमाणे तुळशीला पण दिवा लावायचा
सगळीकडे अगदी प्रकाशित करायचं, माठाजवळ दिवा ठेवायचा, सगळीकडे घर अगदी प्रकाशित करायचं असतं दिव्यांनी. त्यामुळे लक्ष्मी नांदते. रोजही आपण देवापुढे, तुळशीपुढे, घरात दारात भरभराट होण्यासाठी हे दिवे आपण नेहमी देवापुढे लावतो, तुळशीपुढे लावतो. आणि दिवे लागल्यानंतर मग आपण दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि दिव्यांना म्हणायचं आहे, माझ्या पूजेचा स्वीकार कर, आमच्या जीवनातला अंधकार दूर कर, आमचं जीवन अगदी प्रकाशमय होऊ दे. आणि नंतर शुभम करोती म्हणायची, आरती करायची, दिव्यांनी ओवाळायचं असतं. त्याचप्रमाणे या दिवशी लहान मुलांनासुद्धा दिवा ओवाळून त्यांची पूजा करतात. त्याचं कारण पण हेच आहे की त्यांचं जीवन पण ज्ञान, तेज, संपत्ती, सौख्य हे त्यांच्या जीवनात नांदायला पाहिजे, त्यांचं जीवन प्रकाशमय व्हायला पाहिजे. त्यामुळे कदाचित लहान मुलांनासुद्धा पूजा करतात ह्या दिवशी. तर ह्याच दिवशी दीप अमावास्या आहे, त्याच दिवशी गुरुपुष्यामृत हा सुद्धा योग एकाच दिवशी आला आहे. 23 जुलैला ही अमावास्या सुरू होते रात्री 2:28 आणि 24 जुलैला रात्री 12:40 ती संपते. तेव्हा दिव्यांची जी पूजा करायची आहे ती 24 जुलैला आपण करायची आहे. गुरुपुष्यामृत योग हा 24 तारखेला 4:40 सुरू होतो. या दिवशी सोनं खरेदी, वाहन खरेदी वगैरे केलं जातं आणि ते तुम्ही 24 तारखेला 4:40 नंतर सोने खरेदी, वाहन खरेदी करण्याचा मुहूर्त सुरू होतो. मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दीप अमावस्येच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. ही पूजा सगळ्यांनी अगदी जरूर करावी, कारण प्रत्येक सणाचं एक महत्त्व असतं आणि त्याप्रमाणे त्यांचा मान त्यांना द्यायचा असतो. त्यामुळे ही पूजा अगदी अवश्य करावी. तेव्हा आता ह्या दिव्यांना मी सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेते. फुलं वाहून घ्यायचे आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांना ज्वारीच्या लाह्यांचा प्रसाद दिला जातो, तो प्रसाद ठेवायचा आहे आणि ह्या दिव्यांना नमस्कार करायचा आहे. तेव्हा आता सगळ्या दिव्यांना नमस्कार करून आता आपण दिव्यांना प्रार्थना करायचे, म्हणायचे, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिवा जळो तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व सर्व देवांपाशी. आपण ही प्रार्थना रोजच संध्याकाळी देवाजवळ म्हणत असतो आणि आशीर्वाद घेत असतो. तर ह्या दिवशी सुद्धा दिवे लावून ही प्रार्थना दिव्यांसमोर अवश्य म्हणायची.